नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपद्म व्रत जे चातुर्मासामध्ये केले जातं, ज्याचे अखंड अगणित फायदे आपल्याला मिळतात, तर हे गोपद्म व्रत कसं करावं, कधी करावं, कुठंपर्यंत करावं, सोबतच याचे नियम अटी काय आहेत, उद्यापन कसं करावं, याबद्दलची अगदी सगळी डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सध्या चातुर्मास चालू होतो आहे लवकरच, म्हणजे आषाढी एकादशीपासून. तर आजच आषाढी एकादशी आहे. तर आषाढी एकादशीपासून म्हणजे आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हटलं जातं. ते आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मासाचा जो काळ आहे, या काळामध्ये हे गोपद्म व्रत केलं जातं. देवशयनी एकादशी ते देव उठणी एकादशी या चातुर्मास जो आहे तो अतिशय शुभ काळ मानला जातो सेवांसाठी. तर बघा, देवशयनी म्हणजे काय होतं, तर देवशयनी म्हणजे देव निद्रा अवस्थेत जातात या एकादशीपासून. तर ते 4 महिने जे आहेत ते निद्रा अवस्थेत असतात आणि कार्तिकी एकादशी म्हणजे देव उठणी एकादशीला ते निद्रा अवस्थेतून जागे होतात. तर या 4 म्हणजे चातुर्मासामध्ये आपण बऱ्याच सेवा करायच्या असतात आणि त्या म्हणजे ज्यावेळी आपण सेवा करत असतो आणि हा शुभ काळसुद्धा असतो. पण या शुभ काळ जरी असला, शुभ काळ का असतो, कारण अवतीभोवती बऱ्याच सेवा चालू असतात, त्यामुळे आजूबाजूचं वातावरण जे असते ते सकारात्मक झालेलं असतं. पण या 4 महिन्यामध्ये काही शुभ कार्य जे आहेत ते अजिबात करू नयेत. त्यामध्ये विवाह असेल, विवाह किंवा वास्तुशांती किंवा मुंज असे काही शुभ कार्य जे आहेत ते अजिबात करू नयेत असं म्हटलं जातं. तर आता हे गोपद्म व्रत कसं करावं, गोपद्म व्रत का करावं? बघा, अखंड सौभाग्यासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, मुलाबाळांची प्रगती, नोकरी, व्यवसाय, जे काही आपल्या आयुष्यामध्ये अडीअडचणी आहेत त्यातून आपलं निवारण व्हावं आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुखी व्हावं, यासाठी हे गोपद्म व्रत करतात आणि अतिशय लाभदायी हे गोपद्म व्रत असतं. तर आता हे कधीपासून चालू करावं? बघा, गोपद्म व्रत म्हणजे काय, तर गोपद्म व्रत म्हणजे अगदी साधी सोपी पूजा असते जी आपल्याला रोज करायची असते. तर आता मी ती पूजा जी आहे ती साईटला तुम्हाला दाखवेन. तर आता काय करायचं, हे जे गोपद्म व्रत आहे ते तुम्ही आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत करायचं आहे. तर म्हणजे आजपासून आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत. पण याचं उद्यापन जे आहे ते कसं करायचं हे सुद्धा नंतर सांगणार आहे. तर बघा, आषाढी एकादशीला तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही कधीपासून करू शकता, तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमापर्यंत. आता 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर 5 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. तर या कालावधीमध्ये सुद्धा तुम्ही हे गोपद्म व्रत करू शकता. काही कारणाने तुम्ही बाहेरगावी गेला आहे, तुमचं पिरियड आलं आहे, तर तुम्ही आषाढी एकादशीला करू शकत नाही, तर तुम्ही गुरुपौर्णिमेपासून पण चालू करता. आता गुरुपौर्णिमा पण झालेली आहे आणि आषाढी एकादशी पण झालेली आहे, तरी पण आम्हाला हे व्रत करायचं आहे. तर ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ आलेला आहे त्या दिवसापासून तुम्ही हे व्रत चालू करू शकता. अगदी याला असं नियम अटी काही नाही आहेत, तुम्ही कधीपासूनही चालू करू शकता. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हे व्रत आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे सुरुवात तुम्ही कधीही करू शकता, पण आषाढी एकादशीला तुम्हाला जमलं तर नक्की करा. पण काही अडचणी असतील तर गुरुपौर्णिमेपासून करा. गुरुपौर्णिमेला सुद्धा नाही जमलं तर ज्यावेळी तुम्हाला शक्य आहे त्यावेळेपासून तुम्ही करू शकता. झालं? तर आता हे कसं करायचं बघा, सगळ्यात पहिले ज्या दिवशीपासून आपण हे गोपद्म व्रत चालू करणार आहे त्या दिवशी सकाळी जी काही देवघरातली जी जागा आहे ती स्वच्छ करायची आणि तिथे तुम्हाला फक्त गाईची जी आहे ती 33 पावलं काढायची आहेत. जे साईटला तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे तुम्हाला गाईची 33 पावलं काढायची आहेत. बघा, गाय म्हणजे अर्थात 33 कोटी देव हे गायीमध्ये वसलेले आहेत. आपण नेहमी गायीची पूजा करत असतो. वसुबारसला सुद्धा आपण गायीची पूजा करत असतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेला अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जर आपण या चातुर्मासामध्ये गायीची पूजा करू तर अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं, घराची भरभराट होते, घरामध्ये अन्नधान्याची भरभराट होते, दूध दुभत्याची लयलूट होते, सोबतच 33 कोटी देवांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो.
हे खरं आहे, यात काही शंका नाही. तर त्यामुळे आपल्याला हे गोपद्म व्रत करायचं आहे. आता रोज उपवास करावा का, तर अजिबात नाही. अजिबात तुम्हाला उपवास वगैरे काही करायची गरज नाही. याला अजिबात काही नियम नाहीत. तर एकही नियम नाही असाच आपण म्हणू. तर आता रोज काय करायचं, सकाळी आता ज्या दिवशीपासून तुम्ही चालू करणार आहे त्या दिवशीपासून पहिल्यांदा सकाळी छान स्नान वगैरे करायचं, देवपूजा करायची. देवपूजा करायची देवाऱ्यापुढे जर तुमच्या छोटी जागा असेल तर तिथे तुम्हाला ही फक्त गायची 33 पावले काढायची आहेत. त्याला तुम्ही हळद कुंकू व्हायचं आहे. तुम्ही रांगोळीने जर पांढऱ्या रांगोळीने जर काढणार असाल तर तुम्ही त्याच्यावरती हळद कुंकू टाकायचं आहे. नुसतं पांढरे गोपद्म काढायचे नाहीत. जर तुम्ही फुलांच्या पाकळ्यांनी काढणार असाल तर तसं देखील काढू शकता. तुम्ही हळदी कुंकवाने जर काढणार असाल तर तसे देखील काढू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला हे फक्त 33 गायची पावले तुमच्या देवघरापुढे काढायचे आहेत आणि त्यांची रोजच्या रोज नित्यनियमाने पूजा करायची आहे. म्हणजे रोज तुम्हाला हे करायचं आहे. रोज 33 पावले काढायची, पंचोपचार पद्धतीने हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची, फूल वाहायचं आणि देवाला नमस्कार करायचा. तर अशा प्रकारे नैवेद्य काय दाखवायचा, रोज तुम्ही साखरेचा, गुळाचा किंवा जे काही तुमच्या घरात बनले गोड त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरी चालेल. असं काही नाही की वेगळं काहीतरी करावं, तर असं अजिबात नाही. तर आता गोपद्म व्रत हे गोपद्म आहेत ते 33च तुम्हाला काढायचे आहेत. तुमच्याकडे जर कला असेल, तुम्हाला रांगोळी काढता येत असेल तर तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता. नाहीतर तुम्ही बाजारातून एक छोटा साचा मिळतो अशा गोपद्मांचा, मी साईडला तुम्हाला देईन. तर तो साचा आणूनसुद्धा तुम्ही तसं तो साचा उठवला तरी चालेल. तुम्ही जवळसुद्धा देखील हे गोपद्म काढू शकता. तुळशीपाशी नाही जमलं, तुमच्या अंगणात जागा नसेल तर तुम्ही देवघरापुढे हे गोपद्म व्रत करू शकता. तर अशा प्रकारे रोज तुम्हाला ही पूजा करायची आहे गोपद्मांची. सोबतच तुम्हाला शक्य असेल तर रोज तुम्हाला गाईला नैवेद्य द्यायचा आहे किंवा नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्या घराशेजारी किंवा तुमच्या घरामध्ये जर गाय असेल तर ह्या 4 महिन्यामध्ये रोज तुम्ही गाईला एक पोळी खाऊ घाला. बघा, तुमच्या घरामध्ये चमत्कारिक बदल घडतील, यात काही शंका नाही. रोज न चुकता. तुमच्या घरामध्येच आहे का असं नाही, तुमच्या शेजारी जर कुणाच्या घरात गाय असेल तर तुम्ही नक्की या चातुर्मासामध्ये गाईला एक पोळी नक्की खाऊ घाला. खरंच खूप सुंदर अनुभव येतील. 33 कोटी देवांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. तर आता अशा प्रकारे तुमच्या घरात जर गाय असेल तर बघा, अशा प्रकारे ही गाय असते. हे वासरू जे आहे ते दूध पितंय अशा अवस्थेत आपल्याला गायीची पूजा करायची असते. आणि अशा प्रकारे गाय ही सगळ्यांच्या घरामध्ये असते. तर या गायीचीसुद्धा गोपद्म काढल्यानंतर, त्याची पूजा केल्यानंतर तुम्हाला या गायीचीसुद्धा पूजा करायची आहे. अशी गाय तुमच्या घरामध्ये नसेल तर काही हरकत नाही. फक्त नुसतं गोपद्म व्रत किंवा ते 33 गोपद्म म्हणजे गायीची पावले काढली तरी काही हरकत नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला गाईला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. आता मासिक पाळी वगैरे आलं तर काय करायचं, बघा. ज्या दिवशी आता तुम्ही सकाळी तुमची पूजा वगैरे झाली, तुम्ही गोपद्म व्रत पूजा मांडणी केले आणि म्हणजे तुमची पूजा वगैरे सगळी झाली आणि दुपारी संध्याकाळी जर तुम्हाला मासिक धर्म आला तर काय करायचं, दुसऱ्या दिवशी ती रांगोळी कशी काढायची. तर बघा, तुमच्या घरामध्ये मुलगी असेल तर तुम्ही ती मुलगीला ते साप वगैरे करून म्हणजे ती रांगोळी काढून परत नव्याने, म्हणजे कधीकधी काय होतं ना की एखाद्यांच्या घरी मासिक धर्म आला तर 4 दिवस देवापाशी जात नाहीत किंवा पूजा वगैरे काहीच करत नाही. जर तुमच्याकडे तसं असेल तर ठीक आहे, 4 दिवस ती जी पूजा आहे ती तशीच राहू दे. 5व्या दिवशी तुम्ही डोक्यावरून न्हावून तुम्ही परत तुम्हाला हे व्रत कंटिन्यू चालू ठेवायचं आहे. तर तुमच्या घरामध्ये इतर कोणी करणारं असेल तर त्यांनी हे व्रत कंटिन्यू केलं तरी चालेल. बघा, आता रोज तुम्ही करताय आणि तुम्हाला मासिक धर्म आला तर तुमच्या जावेने, तुमच्या सासूबाईने, तुमच्या मुलगीने हे व्रत म्हणजे कंटिन्यू केलं तरी चालेल. असं काही नाही की एकानेच केलं आहे त्यानेच केलं पाहिजे, असं काय नाही. तुमच्या घरात कुणीही करू शकतं. अगदी मिस्टरांनी जरी केलं तरी चालेल, काही हरकत नाही. आता अशा प्रकारे आणि सुतक विटाळ आलं तर तो खूप दिवसाचा काळ असतो. बरेचदा आपण देवपूजा करतच नाही, त्यामुळे ते एखाद्या वेळेस ते पुसलं देखील जाऊ शकतं. तर ठीक आहे, त्याला काही हरकत नाही. पण ज्यावेळी तुमचं सुतक संपेल त्यावेळी तुम्ही ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि परत आपली पूजा चालू ठेवायची आहे. तर अशा प्रकारे 4 महिने म्हणजे चातुर्मासामध्ये हे
आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत अशा प्रकारे हे गोपद्म व्रत आपल्याला करायचं आहे. काहीच नाही हो, फक्त हे 33 पावले उठवायचे आहेत, गायीची पूजा करायची आहे, पंचोपचार पद्धतीने पावलांची त्या पूजा करायची आहे आणि अखंड सौभाग्य देवाकडे मागायचं आहे. तर काहीच नाही या व्रताला लागत. आता याचं उद्यापन कसं करायचं बघा. उद्यापनाच्या दिवशी, आता उद्यापन जे आहे ते जर तुम्ही आषाढी एकादशीला चालू केलं असेल तर कार्तिकी एकादशीला तुम्हाला याचं उद्यापन करावं लागेल. जर गुरुपौर्णिमेला उद्यापन केलं असेल, गुरुपौर्णिमेला चालू केलं असेल तर त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्हाला याचं उद्यापन करावं लागेल बघा. पण लक्षात घ्या, आषाढी एकादशीला जर तुम्ही चालू केलं तर कार्तिकी एकादश येते त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला याचं उद्यापन करायचं. एकादशीच्या दिवशी उद्यापन करायचं नाही, द्वादशीला उद्यापन करायचं. ठीक आहे. तर आणि जरी तुम्ही गुरुपौर्णिमेला केलं असलं तरी द्वादशीच्या दिवशी म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी हे उद्यापन केलं तरी चालतं, असं काही नाही. तर आता उद्यापन कसं करायचं तर एखाद्या स्त्रीला म्हणजे एखाद्या तुम्ही घरी बोलवायचं आहे, एखाद्या स्त्रीला तुम्ही घरी बोलवायचं आहे, म्हणजे तुमची मैत्रीण असेल, नातेवाईक, अगदी कोणीही, तर तिची ओटी भरायची आहे तुम्हाला आणि तिला सौभाग्याचे अलंकार द्यायचे आहेत. तुम्ही टिकली, रुमाल किंवा सिंदूर पेन्सिल, हातातील बांगड्या काहीही देऊ शकता आणि तिला छानपैकी जेवायला बोलवा किंवा नाही जेवायला बोलवलं तर तुम्ही एखादा गोड पदार्थ करा, शिरा करा, खीर करा आणि सोबतच त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला नेहमीप्रमाणे तशीच पूजा करायची आहे आणि नैवेद्य आपण तुमच्या घरामध्ये जे काही बनलं आहे त्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. सोबतच त्या स्त्रीला तुमची जे काही मैत्रीण जी तुम्ही बोलवलेली आहे तिची ओटी भरायची आहे, तिला जेवायला छान वाढायचं आहे किंवा शिरा, खीर वगैरे काहीतरी गोड बनवून तिला द्या, त्याची ओटी भरायची आहे, शृंगाराचं एखादं गिफ्ट तिला द्या आणि सोबतच तुम्हाला 33 रुपये तिला द्यायचे आहेत. तर हेच या व्रताचं मेन विजन आहे की 33 रुपये, जसे की आपण 33 पावलं पूजेमध्ये काढत असतो तर तसे 33 रुपये तुम्हाला त्या स्त्रीला द्यायचे आहेत. तर बघा 33 मग तुम्ही 10च्या 3 नोटा आणि 1-1 रुपयाचं 3 कॉईन देऊ शकता. तर जसं तुम्हाला शक्य असेल तसं, पण अमाऊंट जी आहे ती एकूण 33 रुपये असली पाहिजे. तर अशा प्रकारे छोटंसं उद्यापन असतं, असं याला काही नाही. अटी काय आहेत, नियमाटी अगदी काही नाहीत. चातुर्मासामध्ये आपण तसंही मांसाहार करत नाही, तुम्ही मांसाहार वर्ज्य करा. आता ताई आमच्यामध्ये खातात, म्हणजे आमच्या घरामध्ये खातात, तर काय करायचं बघा. म्हणजे बऱ्याच घरात असतात प्रॉब्लेम, एवढं आपण समजून घेऊ शकतो. तर तुम्ही सकाळी पूजा वगैरे करा आणि त्यानंतर तुमचा जो काही स्वयंपाक असेल तो तुम्ही करू शकता, असं काही नाही. तर त्याला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.